बातमीपत्राला सुरुवात करूयात। ती यूट्यूबर म्हणून मिरवत होती, पण तिचा खरा पेशा काही वेगळाच होता। तिनं एकदा नव्हे तर 2 वेळा पाकिस्तानची वारी केली होती। यूट्यूबर असल्यामुळे तिच्यावर कुणाला संशय देखील नव्हता, पण भारत पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर तिचं बिंग फुटलेलं आहे। ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती। पाहूयात। नाव ज्योती मल्होत्रा, पेशा यूट्यूबर, राहणार हिसार, हरियाणा। हा चेहरा जरा निरखून बघा। हा निरागस चेहरा पाहून कोणालाही तिच्यावर जराही शंका येणार नाही, पण या सुंदर चेहऱ्यामागे दडलाय एक चालाक चेहरा। पेशानं यूट्यूबर असलेली ज्योती मल्होत्राचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय। यूट्यूबर बनून फिरणारी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती। भारत पाकिस्तान संघर्षानंतर ज्योतीचं बिंग फुटलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी महिन्यातच ज्योती पहलगामला फिरण्यासाठी गेली होती। त्यामुळे तिच्या भोवती संशयाचं धुकं आणखीनच गडद झालंय। ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावाचं युट्यूब चॅनल आहे। तिचे इंस्टाग्रामवरती 1,31,000 फॉलोअर्स आहेत। 3,77,000 युट्यूबवर सबस्क्रायबर्स आहेत। गेल्या वर्षी ज्योतीने पाकिस्तानला भेट दिली होती। पाकिस्तान दौऱ्यात ज्योती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात आली होती आणि तिथूनच तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यास सुरुवात केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा तिने मिळवलेला होता। भारतातील पाक हाय कमिशनचा कर्मचारी दानिश सोबत तिची मैत्री झाली। त्यानंतर त्या दोघांमध्ये मोबाईलवरून बातचीत सुरू झाली। पुढे 2 वेळा ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला। पाकिस्तानच्या वारीत ज्योतीची पाकिस्तानमधील अली नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली। दानिश मार्फत ती अलीच्या संपर्कात आली होती। ज्योती पाकिस्तानात गेली असता अलीने ज्योतीची बडदास्त ठेवली होती। तसंच पाकिस्तानमध्ये फिरण्याची तिच्यासाठी व्यवस्था केली होती। पाक भेटीवेळी अलीने पाक गुप्तचर अधिकाऱ्यांशी ज्योतीची भेट घडवून आणली होती। तसंच शाकीर आणि राणा शहाबाज सोबतही ज्योतीनं भेट घेतली होती। ज्योती पाकिस्तान दौऱ्यावरून आल्यानंतर पाकिस्तानसाठी काम करू लागली होती। पाकिस्तानी उच्चालयात आयोजित इफ्तार पार्टीत ज्योती सहभागी झाली होती। त्या पार्टीचा ज्योतीने एक व्हिडिओ ब्लॉग तयार केलेला होता। त्यात ज्योती आणि दानिश हे दोघंही पाहायला मिळतात। और रोजा है इनका, खाना खाइए आप आराम से, बहुत अच्छा लगा जी। दरम्यान ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाक अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती। इकडे भारतात ज्योती दानिशमध्ये अनेकदा भेटीगाठी झाल्या। हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशची भारतातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली। 13 मे रोजी दानिशने भारत सोडल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आली। आता ज्योतीच्या अटकेनंतर तिने पाकिस्तानसाठी कशा प्रकारे हेरगिरी केली हे चौकशीमध्ये उघड होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।